हॅलो फ्रेंड्स, आज आपण वर्ग 12वा विषय राज्यशास्त्र यातील प्रकरण 2 अभ्यासत आहोत. 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या यामध्ये जागतिकीकरण म्हणजे काय हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये अभ्यासले आहे. आज आपण या जागतिकीकरणामुळे विविध क्षेत्रांवर काय प्रभाव पडला, कसे बदल झाले आणि ह्याचा परिणाम भारताच्या अनुषंगाने किंवा भारताच्या दृष्टीने कसा झाला हे आपण अभ्यासणार आहोत. तर आपण सर्वप्रथम अभ्यासणार आहोत आर्थिक घटक. जसं मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं की हे सगळे घटक जरी वेगवेगळे भासत असले तरी हे सगळे घटक एकमेकांशी रिलेटेड आहेत आणि त्या अनुषंगाने आपल्याला अभ्यास करायचा आहे. तर आपण आर्थिक घटक अभ्यासणार आहोत. या आर्थिक घटकामध्ये काही महत्त्वाचे बदल घडून आलेले आपणास 1991 नंतर दिसून येतात, जागतिक स्वरूपातही आणि भारताच्या संदर्भातही. तर त्यातलं पहिला बदल किंवा पहिला जो परिणाम आहे तो आहे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. भांडवली गुंतवणुकीचा कोणत्याही उद्योगधंद्यांसाठी पैशाची गरज असते. म्हणजे आता जर मला एखादा उद्योग उभारायचा असेल तर त्या उद्योग उभारण्यासाठी विविध घटक आवश्यक असतात आणि त्यातला महत्त्वाचा घटक आहे पैसा. त्याला आपण भांडवल म्हणतो अर्थशास्त्रीय भाषेमध्ये. जर माझ्याकडे भांडवल असेल उपलब्ध, जेवढं पाहिजे तेवढं, तर मी तो जो व्यवसाय आहे तो उभारू शकते. ही भांडवल असणं ही पहिली अट आहे एखादा उद्योग उभारण्यासाठी. आणि गुंतवणूक, आता मला स्वतःला व्यवसाय उभा करायचा नाही पण माझ्याजवळची रक्कम मला गुंतवायची आहे, तर मी अशा एखाद्या प्रॉपर उद्योगामध्ये ती शेअर्सच्या रूपामध्ये गुंतवू शकते. किंवा एखादा उद्योग उभारणं चालू असेल तर त्यामध्ये सुद्धा मी समभाग विकत घेऊन माझी गुंतवणूक त्यामध्ये करू शकते. म्हणजे इथे मी फक्त गुंतवणूक करत आहे. बाकी त्या उद्योगधंद्यांमधले जे इतर कार्य आहेत किंवा घटक आहे त्याच्याशी माझा संबंध नाही. मी फक्त भांडवली गुंतवणूक करते आहे. मुक्त संचार म्हणजे काय की पहिले अशी अट होती की विशिष्ट देशातले नागरिकच विशिष्ट उद्योगधंद्यांमध्ये गुंतवणूक करू शकत होते. जसं भारतीय सरकारी उद्योगांमध्ये गुंतवणूक करायची असेल तर त्याच्या काही नियम होत्या, अटी होत्या. दुसऱ्या देशातल्या कंपन्यांना भारतीय सरकारी उद्योगांमध्ये किंवा इतर उद्योगधंद्यांमध्ये सहज गुंतवणूक करता येत नव्हती. पण आता या भांडवली गुंतवणुकीचा जगभरामध्ये मुक्त संचार सुरू झालेला आहे आणि या मुक्त संचाराद्वारे कुठल्याही देशातला नागरिक किंवा कंपनी हा दुसऱ्या देशामध्ये, ज्या देशाने उदारीकरण स्वीकारलेलं आहे, जागतिकीकरण स्वीकारलेलं आहे, अशा देशामध्ये हा याच्याजवळच्या अतिरिक्त भांडवलाची गुंतवणूक करू शकतो. आणि म्हणून या टॉपिकचं नाव काय आहे की आर्थिक घटकामधला हा एक मुद्दा आहे भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार. गुंतवणूक हा अर्थव्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे. उद्योगधंद्यांना भांडवलाची गरज असते. भांडवली गुंतवणुकीतून उद्योगाची उभारणी करता येते. उद्योगांमध्ये भांडवली गुंतवणूक ही केवळ सरकारी पातळीवरच नव्हे तर खाजगी क्षेत्रातूनही होत असते. म्हणजे काही खाजगी कंपन्या असतात, काही सरकारी कंपन्या असतात, तर काही सरकारचा काही वाटा आणि खाजगीसुद्धा गुंतवणूक अशा मिश्र स्वरूपाच्या कंपन्या असतात. भारताने समाजवादी अर्थव्यवस्था स्वीकारली आहे, त्यामुळे भारतामध्ये सरकारी कंपन्या, खाजगी कंपन्या किंवा मिश्र कंपन्या आपणास दिसतात. टाटा किंवा रिलायन्स सारख्या खाजगी कंपन्या भारतातच नव्हे तर अमेरिका, युरोप, आफ्रिका इत्यादी राष्ट्रात देखील गुंतवणूक करतात. या जशा भारतीय कंपन्या आहे, व्हिडिओकॉन वगैरे, ह्या अशाच इतर देशांच्या कंपन्या आहे ज्यांनी भारतामध्ये उद्योग उभारला आहे किंवा गुंतवणूक केली आहे. आज आपण खाद्य क्षेत्रातील गुंतवणूक म्हणतो तर बघा, मॅकडॉनल्ड्सची साखळी आपल्या मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपल्याला दिसून येते. म्हणजे अशा भारतीय कंपन्या परदेशात गुंतवणूक करतात, तशा परदेशी कंपन्यासुद्धा भारतामध्ये गुंतवणूक करत असतात. ONGC सारख्या सरकारी कंपन्या देखील परदेशात गुंतवणूक करतात. ONGC काय आहे की पृथ्वीच्या गर्भातील किंवा पृथ्वीच्या पोटातील नैसर्गिक तेल आणि वायूंचा शोध घेणारी भारतीय सरकारी कंपनी आहे ही. आणि
ही कंपनी जशी भारतामध्ये या साठ्यांचा शोध घेऊन त्याचं उत्पादन करते, उत्खनन करून ते वापरासाठी भूपृष्ठावर आणते, तशाच प्रकारे इतर खाडी देशांमध्ये किंवा आता व्हिएतनामसारख्या देशांमध्ये सुद्धा आपण ही जी संस्था आहे किंवा कंपनी आहे ONGC ही कार्य करत आहे. तसेच अनेक परदेशी कंपन्या भारतात गुंतवणूक करत आहेत. ही गुंतवणूक पायाभूत सुविधा तसेच ग्राहकोपयोगी अशा दोन्ही क्षेत्रात होताना दिसून येते. तर ही गुंतवणूक आता पायाभूत सुविधा, कोणत्याही देशाचा विकास हा तेथील इन्फ्रास्ट्रक्चर किती विकसित झाला आहे, तेथील पायाभूत सुविधा किती उच्च दर्जाच्या आहेत यावर अवलंबून असतो. आणि म्हणूनच नुसत्या वरवरच्या उद्योगांमध्ये गुंतवणूक होणं हा आपण राष्ट्राचा विकास म्हणू शकत नाही. तर मूळ पायाभूत सुविधांमध्ये, आता उदाहरणार्थ दळणवळणाचं क्षेत्र आहे, बांधकाम क्षेत्र आहे, या झाल्या पायाभूत सुविधा, इन्फ्रास्ट्रक्चर झालं हे. तर आणि ग्राहकोपयोगी, आता लक्षात घ्या की अनेक परदेशी कंपन्यांचे प्रोडक्ट जी ग्राहकांच्या, जसं आपण शॅम्पूपासून तर खाण्याच्या पदार्थापर्यंत अशा सर्व उद्योगधंद्यांमध्ये ही गुंतवणूक होत असते. परदेशी कंपन्यांनी भारतात विमानतळ, आण्विक प्रकल्प इत्यादींमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यानंतर आता रेल्वेमध्ये जर तुम्ही लेटेस्ट बातम्या ऐकत असाल तर रेल्वेमध्ये सुद्धा आता खाजगी कंपन्यांना वाव मिळतो आहे. त्यानंतर रस्ते बांधणीचे कॉन्ट्रॅक्ट दिले जात आहेत, म्हणजे दळणवळण क्षेत्रातही. आण्विक प्रकल्पाचा आज भारत एक ऊर्जा क्षेत्र म्हणून इथे वापर केला जातो आहे की आण्विक प्रकल्पांमधनं भारताची जी ऊर्जेची, विद्युत, इलेक्ट्रिसिटीची जी गरज आहे ती आपण पूर्ण करू बघतो आहे. आणि भारताची ही गरज दिवसेंदिवस वाढती आहे. आणि त्यामुळे या आण्विक प्रकल्पांमध्ये जे काही तंत्रज्ञान आहे किंवा जे काही फॅक्टरी आहे, उभारायचे आहे तो जो प्रकल्प, यामध्ये परदेशी कंपन्या किंवा इतर देश गुंतवणूक करत आहेत. त्याचबरोबर मॅकडोनल्ड, बर्गर किंग, पिझ्झा हटसारख्या कंपन्या ग्राहकोपयोगी क्षेत्रात गुंतवणूक करत आहेत. ह्या जी नावं आपण वाचली ती नक्कीच तुम्हाला माहिती आहेत, कारण खाण्याशी संबंधित आहेत आणि नव्या पिढीचे खूप ही आवडते सगळे प्रकार आहेत. तर अशा पद्धतीने इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे पायाभूत सुविधा आणि ग्राहकांच्या उपयोगी वस्तू अशा दोन्ही क्षेत्रांमध्ये ही परदेशी कंपन्यांची गुंतवणूक भारतामध्ये होताना आपणास दिसून येते. 1990च्या दशकापूर्वी अशा तऱ्हेची गुंतवणूक क्वचितच होत होती. लक्षात घ्या, 1990च्या आधी, कारण तेव्हा भारताने जागतिकीकरण किंवा उदारीकरण हे स्वीकारलं नव्हतं. खाजगीकरण थोड्याफार प्रमाणात भारतात होतं, पण 1991 नंतर मात्र आपण खाऊजा हे मोठ्या प्रमाणात स्वीकारलं. खाऊजा म्हणजे काय? खाजगीकरण, उ म्हणजे उदारीकरण आणि जा म्हणजे जागतिकीकरण, जे जून 1991 नंतर आपण स्वीकारलेलं आहे. त्या काळी सरकारी नियमांचे अडथळे होते, ते अडथळे आता दूर झालेले आहेत. कारण आपण हे जे नवं धोरण स्वीकारलं त्यामुळे आपण अनेक सरकारी नियम किंवा अटी एकतर रद्द केल्या किंवा शिथिल केल्या किंवा त्यांची लिमिट वाढवली. उदाहरणार्थ, एखाद्या कंपनीमध्ये परदेशी गुंतवणूक 20% जास्त होणार नाही अशी जर आता अट होती, तर ती अट सरकारी कंपन्यांमध्ये सुद्धा आपण आता 49% आणलेली आहे. काही उत्पादन क्षेत्रांमध्ये, उद्योगांमध्ये तर आपण 100% FDI मान्य केलेला आहे. म्हणजे आता ह्या अशा काही जे आधी अडथळे होते ते आता दूर झाल्यामुळे भारतामध्ये या गुंतवणुकीसाठी भांडवलाचा जो एक ओघ सुरू झालेला आहे, मुक्त संचार सुरू झाला आहे. आणि एक लक्षात घ्या, भांडवलाचा ओघ हा 2 वे आहे. म्हणजे जसा भारतात येतो आहे परदेशातनं, तसा भारतातूनही अनेक देशांमध्ये ही गुंतवणूक केली जाते आहे. म्हणून हा 2 वे आहे असं आपण म्हणू शकतो की ही जी भांडवली गुंतवणूक आहे ही भारतामध्ये जसे अनेक देश, अनेक कंपन्या करत आहेत इतर देशातल्या, तसाच भारत हा सुद्धा अनेक देशांमध्ये भारत किंवा भारतातल्या कंपन्या ह्या काय करत आहे? गुंतवणूक करत आहेत. म्हणजे हे 2 वे ही सध्या सिस्टीम आहे. भांडवली गुंतवणूक भारतातून परदेशात आणि परदेशातून भारतात दोन्ही बाजूने होते. मी आत्ताच त्याचं स्पष्टीकरण केलं. 2 वे. भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे.
खरं म्हणजे आज आपल्याला स्वातंत्र्य मिळून 70 वर्षापेक्षा जास्त कालखंड लोटला. आपल्यासोबतच जगातले काही देश स्वतंत्र झाले. इस्राईलचं उदाहरण घेतलं तर 1948ला हा चिमुकला देश एक स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात आला आणि आज तो विकसित आहे. पण भारत मात्र अजूनही विकसनशील आहे आणि याला आपण म्हणूया मागचं मुख्य कारण जर असेल तर भारताची वाढती लोकसंख्या. आता भस्मासूर होतो आहे. भारत जो काही विकास करतो आहे, हा विकास ही अतिप्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या गिळंकृत करत आहे. त्यामुळे आपण विकसित होतच नाही, आपण विकसनशील आहोत. APJ अब्दुल कलामांनी स्वप्न बघितलं होतं की 2020 ते 25पर्यंत भारत विकसित राष्ट्र राहील, कारण भारताजवळ युवा शक्ती आहे. पण ही युवा शक्ती पाहिजे त्या प्रमाणात राष्ट्र निर्माणाकडे वळलेली नाही. त्यांना आपण म्हणू की चुकीची दिशा किंवा चुकीच्या मार्गावर गेल्यामुळे अनेक युवा आज चुकीच्या रस्त्याकडे वळलेले आहेत. देशविघातक कारवायांमध्ये ते गुंतले आहेत असं आपल्याला बऱ्याच ठिकाणी दिसून येतं. तर आपल्याला भारत देश विकसित जर बनवायचं असेल तर या देशातल्या प्रत्येक नागरिकाने, प्रत्येक युवा वर्गाने, नागरिकाने आणि प्रत्येक घटकाने आपापलं कर्तव्य जर योग्य रीतीने पार पाडलं तर निश्चितच ते स्वप्न दूर नाही की भारत हे एक विकसनशील राष्ट्र आहे असं वाचण्याच्या ऐवजी किंवा असं आम्ही शिकवण्याच्या ऐवजी आम्ही भारत हा एक विकसित देश आहे असं शिकवू शकू. भारताला विकास साधण्यासाठी उद्योग क्षेत्रांमध्ये वित्तीय गुंतवणुकीची गरज आहे. इथे वित्तीय म्हणजे वित्त म्हणजे अर्थ किंवा पैसा, मुद्रा आहे. भारताच्या देशांतर्गत पातळीवरील गुंतवणुकीला आर्थिक मर्यादा आहेत, कारण भारतामध्ये जी भांडवलाची निर्मिती होते, विकसनशील देश आहोत आपण, त्यामुळे आपल्या या भांडवला निर्मितीला काही मर्यादा आहेत आणि म्हणूनच परदेशी गुंतवणुकीची गरज आहे. जे मोठे मोठे प्रोजेक्ट आपल्याला उभारायचे आहेत आणि जेणेकरून विकसित राष्ट्रांच्या पंक्तीत आपल्याला जाऊन बसायचं आहे, तर त्यासाठी देशांतर्गत निर्माण होणारं भांडवल हे पुरेसं नाही. म्हणजे देशांतर्गत निर्माण होणारं भांडवल म्हणजे देशामध्ये जे काही आज आपण उत्पन्न घेतो, राष्ट्रीय उत्पन्न घेतो, ज्याला आपण GDP म्हणतो, राष्ट्रीय सकल उत्पन्न, आणि त्यातनं सगळं जे काही आपण एक बजेट बनवतो, त्या बजेटमध्ये उद्योगधंद्यांसाठी काही एक आवश्यक रक्कम असते. त्यानंतर खाजगी कंपन्यासुद्धा एक भांडवल त्यांचं निर्माण करत असतात. पण मोठे मोठे प्लांट उभारण्यासाठी किंवा प्रोजेक्ट उभारण्यासाठी हा एवढं भांडवल पुरेसं होत नाही. तर लाखो करोडो डॉलर्सचं एक भांडवलाची आपली गरज असते आणि त्यासाठी परदेशी गुंतवणुकीला आपण काय दिली आहे, आता चालना दिली आहे किंवा आपण वाव दिलेला आहे. परंतु अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. जसं मी सांगितलं की मूळ देशाच्या विकासासाठी दळणवळण आहे, ऊर्जा क्षेत्र आहे, त्यानंतर शस्त्रांच्या बाबतीत स्वयंपूर्णता आहे, त्यानंतर ज्या काही प्रक्रिया केल्या जातात, कच्च्या मालावर प्रक्रिया होऊन जे काही एक प्रोडक्ट तयार केलं जातं, पक्का माल आपण ज्याला म्हणतो, असे हे जे काही मोठ्या स्तरावरचे हे जे काही प्लांट्स असतात, उद्योगधंद्यांचे प्रकल्प असतात, ह्यात जर गुंतवणूक झाली तर ह्यातनं पुढे विकास होणार आहे. याच्यावर आधारित विकास आहे. उदाहरणार्थ लक्षात घ्या, विमानतळांचा विकास, रस्त्यांचा विकास, रेल्वे रुळांचा विकास किंवा आपण जे म्हणतो की कार्गो, मोठी मोठी जहाजं जी समुद्रमार्गे मालाची ने-आण करतात, हे विकसित झालं तर, दळणवळण क्षेत्र विकसित झालं तर मालाची ने-आण करणं सोपी जाईल, वेळ वाचेल, जी काही वेळेमुळे जे काही नासाडी होते ती वाचेल आणि हे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे एकातनं पुढची गोष्ट अवलंबून असते अशा प्रकारे. त्यामुळे हे बेसिक्स जर आपण पूर्ण जाळं एक प्रॉपर निर्माण करू शकलो तर देशाचा विकास लवकर होईल. कारण लवकर, ज्याला आपण म्हणू की रस्ते चांगले आहेत तर कच्चा माल वेळेवर पोचणार, कच्च्या मालाचं रूपांतर पक्क्या मालात झाल्यावर ते पुन्हा बाजारपेठेत वेळेवर पोचणार. तर अशा पद्धतीने हे जे सर्कल असतं, म्हणून असं म्हटलं जातं की
जी काही परदेशी गुंतवणूक आहे, ही परदेशी गुंतवणूक याला पहिला प्रिफरन्स कुठे द्यायचा आहे, ते इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये द्या. आणि त्यानंतरही ही गुंतवणुकीचा ओघ असेल तर मग ग्राहकोपयोगी उत्पादनांमध्ये ही गुंतवणूक आपल्याला लावता येईल आहे. अशी गुंतवणूक पायाभूत सेवा सुविधांमध्ये झाली तरच विकासाला मदत होईल. हे क्षेत्र ग्राहकोपयोगी क्षेत्रापेक्षा महत्त्वाचे आहे. कारण एक लक्षात घ्या की आज एक कारखाना टाकला आणि कालांतराने त्या कंपनीला असं वाटलं की नाही, इथल्यापेक्षा मला दुसऱ्या देशात जास्त नफा आहे, तर ते इथलं प्रोडक्ट किंवा इथलं युनिट बंद करतील आणि आपली मशिनरी म्हणा किंवा जे काही त्यांनी इथे उभारलं होतं ते दुसरीकडे हलवू शकतात. मग हिच्यामध्ये आपण यंत्र म्हणू, मॅनपॉवर म्हणू. पण विचार करा की जर ही गुंतवणूक विमानतळाचं बदल करण्यात किंवा विमानतळाला मोठं व्यापक बनवण्यात किंवा रस्ते 2 पदरीचे 4 पदरी करण्यामध्ये अशा जर गुंतवणूक असतील तर ते काय रस्ते उचलून नेतील का आपल्या देशातनं? नाही. म्हणून पहिला प्रिफरन्स कुठे द्यायचा आहे की पायाभूत क्षेत्रांमध्ये या परदेशी कंपन्यांनी काय केली पाहिजे, गुंतवणूक केली पाहिजे, जेणे ती आपल्याला लॉंग लाईफ ती आपल्या देशामध्ये गुंतवणूक होणार आहे आणि त्याच्या वापराने आपण आपला विकास जलद गतीने करू शकणार आहोत. कारण खरा विकास साधण्यासाठी रस्ते, रेल्वे, जलमार्ग, हवाई मार्ग या संपर्क साधनांचा विकास होणे गरजेचे आहे. मी आत्ताच तुम्हाला हे स्पष्ट करून सांगितलं. म्हणूनच या क्षेत्रातील गुंतवणूक अधिक महत्त्वाची आहे. जसं तुम्हाला एक सांगितलं की आपण काही अशा पद्धतीच्या गुंतवणुकीसाठी त्यांना आकृष्ट केलं पाहिजे की ती गुंतवणूक त्यांना काढून नाही नेता आली पाहिजे किंवा त्यांनी मध्येच क्विट नाही केलं पाहिजे किंवा केलंही तरी जे काही इथे त्यांनी त्या गुंतवणुकीमुळे जे काही बदल झाले किंवा जो काही विकास झाला तो शाश्वत आपल्या देशाला नेहमीसाठी त्याचा उपयोग घेता आला पाहिजे. ही यामागची काय आहे, भूमिका आहे. यानंतर व्यापार या संकल्पनेमध्ये झालेले बदल हा दुसरा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. आता आपण आर्थिक घटकाअंतर्गतच दुसरा मुद्दा बघणार आहोत, व्यापार या संकल्पनेत झालेले बदल. 1990च्या दशकानंतर व्यापार या संकल्पनेच्या दृष्टिकोनात अनेक बदल झाले. 1990च्या दशकानंतर लक्षात घ्या की सुरुवातीला प्रत्येक देश काही गरजांसाठी एकमेकांवर अवलंबून आहे आणि त्या गरजांच्या पूर्ततेसाठी अनेक देश एकमेकांशी खूप प्राचीन काळापासून व्यापारही करत आहेत. भारताचा तर रोमशी सुद्धा व्यापार होता प्राचीन काळात, याचे पुरावेसुद्धा सापडलेले आहेत. तर असाच हा व्यापार अनेक देशांचा सुरू होता आणि हा व्यापार सुरू असताना त्यामध्ये काही गैरसमज व्हायचे किंवा काही वाद व्हायचे आणि म्हणून आधुनिक युगामध्ये 1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते की काही देश एकत्र आले आणि त्यांनी गॅट नावाचा करार केला आणि या कराराअंतर्गत व्यापार केला जाईल, या नियमांना अनुसरून व्यापार होईल असं या सदस्य राष्ट्रांचं ठरलं. पण पुढे या व्यापारामध्ये किंवा या नियमांतर्गत होणाऱ्या व्यापारामध्ये अनेक देश येण्यास इच्छुक झाले की नियमाने जर व्यापार केला तर फसवणूक कमी होते, त्यानंतर वाद कमी होतात, एक नियम असला किंवा एक कोणाचं नियंत्रण असलं तर एक व्यवस्थितपणा येतो आणि मग पुढे ह्या गॅट करारातल्या सहभागी देशांनी किंवा येणाऱ्या इच्छुक देशांनी, यामध्ये येण्यास इच्छुक देशांनी विचारविनिमय करून पुढे असं ठरलं की याऐवजी आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापाराचं नियमन करणारी एक संस्था का स्थापन करू नये आणि यातनंच पुढे 1 जानेवारी 1995ला WTO वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन जागतिक व्यापार संघटना ही उदयास आली आणि आजच्या घडीला 164 देश या WTOचे सदस्य देश आहेत आणि जिनेव्हा इथे या WTOची शाखा आहे. मी मागच्या चॅप्टरच्या व्हिडिओमध्ये गॅट करार आणि WTO बद्दल विस्ताराने माहिती दिलेली आहे.
1948 पासून आंतरराष्ट्रीय व्यापाराबाबतचे नियम हे गॅटच्या अंतर्गत आखले जात होते. गॅट ही संघटना नव्हती, लक्षात घ्या. गॅट हा काही राष्ट्रांनी एकत्र येऊन व्यापारासाठी केलेला, आपापसातल्या व्यापारासाठी केलेला एक नियम होता, एक करार होता. तर WTO ही संघटना आहे जी 1 जानेवारी 1995ला अस्तित्वात आली. 1 जानेवारी 1995मध्ये गॅटच्या जागी जागतिक व्यापार संघटनेची निर्मिती केली गेली. म्हणजे कसं झालं की ही संघटना निर्माण झाल्यावर गॅटचं तर काही महत्त्व उरलं नाही. त्यामुळे गॅट करार हा डिसेंबर 1995पर्यंत संपुष्टात आला. म्हणजे त्याआधी जे काही करार वगैरे झाले असतील या कराराच्या अनुषंगाने, तर ते WTOमध्ये त्याला एक नवं रूप दिलं गेलं आणि मग गॅट या कराराची आवश्यकता संपल्यामुळे तो संपुष्टात आला. आयातीवरील सीमा शुल्क आणि इतर कर रद्द करून जागतिक पातळीवर व्यापार मुक्त करण्यासाठी राष्ट्रांना प्रोत्साहन देणे हे या संघटनेचे कार्य होते. कोणाचे? WTOचे. की या WTOचे जे सदस्य देश आहे यांनी आपल्या देशामध्ये मालाची ने-आण मुक्त स्वरूपात करावी, त्यावर कुठलाही जकात लावू नये आणि व्यापाराला चालना मिळावी, जास्तीत जास्त सदस्य देशांचा एकमेकांसोबत व्यापार व्हावा विदाऊट काही टेन्शन, काही वाद, असं यांचं एक उद्दिष्ट होतं आणि त्यासाठी ही संस्था कार्य करत होती. पण तरीही एक इथे पॉईंट लक्षात घ्या की याचा अर्थ असा नव्हे की कोणीही कितीही माल दुसऱ्या देशात पाठवावा. एका लिमिटपर्यंत आयातीवर शुल्क माफ आहे, पण त्यानंतर मात्र विशिष्ट प्रमाणामध्ये वाढीव मालावर काय लावली जाते? जकात लावली जाते. आंतरराष्ट्रीय व्यापारासंबंधी असलेल्या नियमांच्या पालनाबाबत लक्ष ठेवणारी ही एकमेव संघटना आहे. मी जसं सांगितलं जवळपास 164 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि हे देश आपापसात व्यापार करतात आणि इतरही देशांशी व्यापार करतात जे या संघटनेचे सदस्य नाही. पण एका नियमाअंतर्गत या संघटनेने घालून दिलेली एक नियमावली आहे, त्या अंतर्गत हा व्यापार करावा लागतो आणि पुढे जर काही वाद झाले तर ही संघटनाच नियमाअंतर्गतच ती वादसुद्धा सोडवते. ही संघटना मुक्त व्यापारास प्रोत्साहन देते, देशांदरम्यानचे व्यापारासंबंधीचे विवाद सोडविते आणि हे चर्चेतून शांततेच्या माध्यमाने सोडवण्याचा यांचा कल असतो आणि देशादेशांदरम्यान व्यापाराबाबत बोलणी घडवून आणते. बोलणी घडवून आणते म्हणजे वेळप्रसंगी सल्ला देते, मार्गदर्शन करते, बाजारपेठांची माहिती देते की कोणत्या देशाला कोणता माल हा निर्यात करायचा आहे आणि कोणत्या देशाला तो माल आयात करायचा आहे. हे सर्व समन्वय साधण्याचं कार्य ही संघटना करत असते. तर व्यापारमध्ये झालेला हा बदल बघा. पहिले एक एक देश आपापसात व्यापार करत होता, आता संघटनेच्या माध्यमातून व्यापार केला जातो, हा बदल. दुसरा आहे व्यापार हा साधारणतः पूर्वी वस्तूंचा केला जात असे. लोखंड, कोळसा, खनिज तेल यासारख्या वस्तूंचा किंवा फळे, फुले, बियाणे यासारख्या नाशवंत वस्तूंचा आजही केला जातो, पूर्वीही केला जात होता. 1990च्या दशकात व्यापार या संकल्पनेला अधिक व्यापक स्वरूप दिले गेले. आता नुसता वस्तूंचा नाही तर सेवांचा पण व्यापार, सेवांचा नाही तर बौद्धिक संपदेचा पण व्यापार. सेवांचा व्यापार कसा? तर सेवा क्षेत्राची भर घातली गेली, म्हणजेच आता बँक, विमा यासारख्या सेवा देखील व्यापाराचा भाग झाल्या आहेत. अनेक परदेशी बँका भारतात आहेत. आपण तिथे खाते उघडतो, आपले पैसे विश्वासाने ठेवतो, लोन घेतो, व्याज भरतो, FD ठेवतो, व्याज घेतो. या व्यवहारातनं त्या बँकांना फायदा होतो आणि हा जो फायदा आहे तो त्या देशाचा होतो बँकेच्या मार्फत. म्हणजे हा पण एक काय झाला? व्यापार. आमच्या देशात येऊन त्यांनी बँक उघडली, दुकानदारी उघडली आणि ते व्यापार करतात आहे. सेवा क्षेत्र. आज आपण त्याही पुढे जाऊन बौद्धिक संपदेच्या व्यापाराबाबत बोलतो. यात कॉपीराईट, ट्रेडमार्क, पेटंट यासारख्या गोष्टींचा समावेश होतो. बघा इथे तुम्हाला दिलेला आहे, हे कॉपीराईट आहे आणि हे ट्रेडमार्क्स आहे. आता लक्षात घ्या की कॉपीराईट, ट्रेडमार्क म्हणजे काय? एखादं चिन्ह पाहिल्याबरोबर आपल्याला आठवतं, बरोबर आहे की नाही, की हे या कंपनीचं आहे. जसं LG बघा, L मोठ्या G मध्ये हा असा L आहे, ट्रेडमार्क आहे. तर हे ट्रेडमार्क मिळवण्यासाठी जागतिक स्तरावर काही अमाऊंट द्यावी लागते.
जे कोणी हे ट्रेडमार्क देतात, ही जी संघटना आहे, ही WTO, इथे तुम्हाला एक अमाऊंट भरून हे ट्रेडमार्क तुमच्यासाठी फिक्स करावे लागतात. त्यासाठी मोबदला द्यावा लागतो. कॉपीराईट म्हणजे काय? एखादी नवनिर्मिती, सृजनशील कृती केली असेल तर त्याचे हक्क अबाधित ठेवणे, ते झालं कॉपीराईट. आता हे हक्क मी 10 वर्षांसाठी आजन्म मृत्यूनंतर हा काळ मी ठरवू शकते ज्याची ही निर्मिती आहे. आणि कोणाला वापरायला देत असेल हे, की 10 वर्ष मी यांना हक्क दिले, फक्त 10 वर्ष, त्यानंतर नाही, त्यानंतर हे वापरतील तर मला मोबदला देतील. आज मी एक विशिष्ट रक्कम घेऊन यांना 10 वर्षासाठी ते अधिकार दिले, की 10 लाख द्या, 10 वर्षे तुम्ही वापरा. हे झालं कॉपीराईट. त्यानंतर मात्र वापरायचं असेल पुन्हा तुम्हाला, तर मग मला पुन्हा मोबदला द्यावा लागेल. काही मी जसं सांगितलं, हे काही वर्षांसाठी, नेहमीसाठी, काही जण नंतर खुलं करून टाकतात, की 10 वर्षानंतर कोणीही वापरा, पण 10 वर्ष तरी कमीत कमी माझा कॉपीराईट आहे आणि या मोबदल्यात मी या कंपनीला तो वापरायला दिलेला आहे. अशा पद्धतीचं हे कॉपीराईट असं प्रकार असतो. त्यानंतर तिसरं काय झालेलं आहे, व्यापाराबाबत आणखी एक महत्त्वाचा बदल हा झाला आहे, की व्यापार आता कंटेनर कार्गोद्वारे झाला आहे. सुरुवातीला छोटे जहाजं, छोट्या खोक्यांमध्ये वस्तू, जास्तीत जास्त एका ट्रीपमध्ये 500 वस्तूंची ने-आण. आता मात्र प्रचंड मोठी जहाजे, त्यामध्ये मोठी मोठी कंटेनर, की एकेका कंटेनरमध्ये 1000 किलोचा माल बसू शकेल. आणि अशा या जहाजांमार्फत किंवा विमानांमार्फत मोठ्या मोठ्या मालाची ने-आण एका देशातून दुसऱ्या देशात केली जाते प्रचंड क्वांटिटीमध्ये. हा सुद्धा एक बदल झाला आहे. त्यामुळे काही ट्रिप्समध्येच गरज पूर्ण होऊन जाते. म्हणजे वाहतुकीचा खर्च, वेळ, म्हणजे पहिले एवढाच माल आणायला 100 ट्रिप कराव्या लागायच्या आणि त्याच्यासाठी 1000 दिवस लागायचे. आता 3च ट्रिप करावे लागतात, 30 दिवसात होऊन जात आहे. तर हा सुद्धा एक बदल व्यापारामध्ये झालेला दिसून येतो. कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. आता इथे दोन्ही अर्थाने घ्या, समुद्री आणि हवाई मार्गे. आज नागपूरला मिहान येथे एक मोठं कार्गो हब तयार होतं आहे. इथे समुद्र आहे का? नाही. मग हे कशाचं आहे? विमानामार्गे वाहतूक. प्रचंड मोठी विमाने की जी एका वेळी 50-50, 100-100 ट्रक वाहून आणतील. म्हणजे ट्रकसारख्या मोठ्या वस्तूंची ने-आणसुद्धा या कंटेनर्समधनं किंवा कार्गो जहाज विमानांमधनं केली जाते. कंटेनर कार्गोची जहाजे प्रचंड प्रमाणात माल या देशातून त्या देशात नेऊ शकतात. अशा जहाजांसाठी खास बंदरांची व्यवस्था असते. ही मोठी मोठी जहाजं किनाऱ्यापर्यंत येऊ शकत नाही, तर यांच्यामध्ये ह्यांच्या माल उतरवणे किंवा ह्यांनी तिथे लंगर टाकण्यासाठी एक विशिष्ट बंदराची निर्मिती केली जाते. समुद्राच्या आतपर्यंत ते बांधकाम करून आणि मग तिथे माल उतरवून तो मुख्य भूमीवर आणला जातो. कंटेनर कार्गोच्या क्रांतीने आंतरराष्ट्रीय व्यापाराकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून गेला आहे. कारण अवाढव्य प्रमाणात मालाची ने-आण आज जागतिक आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये सुरू झालेली आहे. इथे खाली तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला हे एक बॉक्स दिले आहे आणि यामध्ये काही माहिती दिलेली आहे. खरं म्हणजे ती या वर्षीपुरती तुम्हाला सिलेबसमधून काढली आहे, पण तरीही मी ती तुम्हाला सांगते आहे. जनरल ॲग्रीमेंट ऑन ट्रेड इन सर्व्हिसेस, गॅट्स, 1995 जागतिक व्यापार संघटनेअंतर्गत हा करार केला गेला. कन्फ्यूज होऊ नका, आधी जो सांगितला तो गॅट, GATT, हा आहे GATS. लक्षात घ्या फरक. हा करार WTO स्थापन झाल्यावर म्हणजे 1995 नंतर केला गेला. वस्तूंबाबत बहुपक्षीय पातळीवर व्यापाराचे नियोजन गॅटमार्फत केले जात असे. त्याच प्रकारे नियोजन करण्यासाठी सेवा क्षेत्राला यात समाविष्ट केले गेले. आधी फक्त वस्तूंचा व्यापार होता, आपण बघितलं. व्यापाराचं स्वरूप बदललं, वस्तू, त्यानंतर सेवा, त्यानंतर बौद्धिक संपदा. तर या सेवा क्षेत्राला या गॅट अंतर्गत समाविष्ट केलं गेलं. बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबतचा व्यापारी करार, ट्रेड रिलेटेड ॲसेप्ट्स ऑफ इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, ट्रिप्स, जागतिक व्यापार संघटनेच्या सदस्यांसाठी बौद्धिक संपदेच्या अधिकाराबाबत काही न्यूनतम निकष त्या कराराद्वारे केले गेले आहेत. हा करारसुद्धा 1995 म्हणजे WTO अंतर्गतच 1 जानेवारी 1995 अस्तित्वात आलेला आहे. आणि या माध्यमातून काही नियम ठरवले गेले
की मानव त्याच्या बुद्धीचा वापर करून जे शोध लावतो किंवा ज्या प्रक्रिया शोधून काढतो, डिझाईन्स आहेत, लोगो आहेत, या सगळ्यासाठी एक नियम बनवले गेले कॉपीराईट, ट्रेडमार्क या संबंधीचे. ट्रिप्समध्ये साधारणतः कॉपीराईट, भौगोलिक संकेत या गोष्टींचा समावेश होतो. औद्योगिक डिझाईन, इंटिग्रेटेड सर्किट, पेटंट, ट्रेडमार्क इत्यादींचाही समावेश होतो. बौद्धिक संपदा अधिकारांची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया, उपाययोजना आणि विवाद निवारण या गोष्टी देखील ट्रिप्समध्ये सांगितल्या आहेत. म्हणजे या अधिकारांची अंमलबजावणी, तुम्ही पेटंट कसं घेऊ शकता हे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर जर वाद झाला तर तो कसा सोडवायचा. जसं एका व्यक्तीने म्हटलं ह्याचा शोध मी लावला, दुसरा म्हणेल नाही मी लावला, मग पुराव्यांवरनं त्या वादाचं निराकरण करून पेटंट नेमकं कोणाला द्यायचं. त्यानंतर एकंदरीत हे पेटंट किंवा ट्रेडमार्क घेत असताना कालावधी कसा निश्चित होईल, त्याचे जे आपण म्हणतो की मोबदला कसा ठरवला जाईल, ह्या सगळ्यांचं विश्लेषण तुम्हाला यामध्ये सापडतं. आता पेटंट म्हणजे काय, समजा एखाद्याने शोध लावला आणि त्या शोधाचं तो पेटंट घेतो की हा शोध मी लावलेला आहे, या शोधासाठी मी माझे श्रम, वेळ, पैसा सगळं हे गुंतवलेलं आहे. त्यामुळे आता मी हा शोध लावल्यावर जर कोणी या शोधाचा उपयोग करून एखादं प्रोडक्ट करत असेल तर मला काही त्याचा मोबदला लागेल, कारण त्या शोधामागचं कष्ट माझे आहेत. तर मी पेटंट घेईल. जसं आत्ता मी कॉपीराईटचं सांगितलं तशाच ते कॉपीराईट आपण लिखित साधनांसाठी म्हणतो आणि हे पेटंट आहे, हा शोध आहे, एखादी प्रक्रिया असेल, हे झालं पेटंट. तर अशा शोधाचे पेटंट, जसं टेलिफोन पेटंट, ग्रॅहम बेल शोध लावला, पेटंट घेतलं. तर ही सुरुवात कशी झाली. सॅम्युअल हॉपकिन्स याने 31 जुलै 1790ला अमेरिकेमध्ये सर्वप्रथम पेटंटची नोंद केली आणि कोणत्या प्रोसेससाठी. पोटॅश अँड पर्ल ॲश बाय न्यू ॲपरेटस अँड प्रोसेस, ही एक प्रक्रिया त्यांनी शोधली, एक की पोटॅश अँड पर्ल ॲश बाय न्यू ॲपरेटस अँड प्रोसेस, की नव्या प्रक्रियेद्वारे पोटॅश आणि पर्लची ॲश कशी तयार केली जाईल. आधी असेल पण यांनी एक वेगळा मार्ग, वेगळी प्रक्रिया शोधून काढली आणि याच्यासाठी यांनी 31 जुलै 1790ला पेटंट घेतलं. हे पहिलं पेटंट आहे असं म्हटलं जातं की अधिकृतरित्या यांनी ह्यासाठी पेटंट घेतलेलं होतं. तर अशा पद्धतीने कोणी आपल्या बाईक डिझाईनसाठी पेटंट घेतं आणि मग एखाद्या कंपनीला ते डिझाईन वापरायचं असेल तर त्याला मोबदला द्यावा लागतो किंवा काही वर्ष ते वापरतात मोबदला देऊन आणि त्यानंतर पुन्हा यांच्याकडे येतं, पुन्हा रिन्यू केलं जातं किंवा कालांतराने ते सगळ्यांसाठी फ्री पण केलं जातं. हे ज्यांनी पेटंट घेतलं आहे त्याच्यावर हे डिपेंड असतं. तर व्यापार या संकल्पनेत झालेल्या बदलांमध्ये आपण 3 मुद्दे बघितलं. पहिलं की गॅट करार होता, नंतर WTOची कशी स्थापना झाली, कशी आता संघटनेमार्फत जागतिक व्यापार चालतो. दुसरं बघितलं की व्यापार हा पहिले फक्त वस्तूंचा होता, मग त्यात सेवा क्षेत्र आणि आता बौद्धिक संपदाचा सुद्धा व्यापार केला जातो. आणि तिसरं व्यापाराचं स्वरूप कसं बदललं, कमी क्वांटिटी तर आता कार्गो किंवा कंटेनरद्वारे ह्यूज क्वांटिटीमध्ये कसा वस्तूंचा व्यापार केला जातो. त्यानंतर आपण WTO अंतर्गत बौद्धिक संपदेचे किंवा सेवा क्षेत्रासाठी गेलेले गॅट्स आणि ट्रिप्स ह्या नियमांची किंवा कायद्यांची सुद्धा माहिती घेतली. याच्या पुढे आहे ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय. तत्पूर्वी ट्रान्सनॅशनलपूर्वी तुम्ही बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय हे लक्षात घ्या. बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय की ज्या कंपनीचं मुख्यालय एका देशात असतं, ती एका देशाशी बांधील असते, त्या देशाशी, पण वस्तू उत्पादन करण्याचे कारखाने अनेक देशात असतात आणि त्या कारखान्यातून उत्पादन झालेल्या वस्तू ह्या जगभरात विकल्या जातात. अशा कंपन्यांना म्हटलं जातं बहुराष्ट्रीय कंपनी. मी पुन्हा रिपीट करते, बहुराष्ट्रीय कंपनीचं मुख्यालय एका देशात असतं, ती त्या देशाशी बांधील असते, पण तिचे उत्पादनाचे कारखाने अनेक देशात असतात आणि विक्रीसुद्धा अनेक देशात चालू असते. पण ट्रान्सनॅशनल कंपनीचं तसं नसतं. तर बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय मी तुम्हाला सांगितली की बहुराष्ट्रीय कंपनी हिचं मुख्यालय एका देशात असतं, ती एका देशाशी बांधील असते,
पण तिचे उत्पादनाचे कारखाने अनेक देशात असतात आणि त्यातनं निर्माण झालेला माल हा पूर्ण जगभरात ती विकत असते. पण ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय, की जिचं कुठे मुख्यालय नसतं, जी कोणत्याच एका देशाशी बांधील नसते. ज्या देशात संधी आहे, नफा कमवू शकतो आपण, अशा देशामध्ये त्या सरकारशी बोलणी करून अशा देशात ते त्यांचे कारखाने उघडतात आणि माल जगभरात विकतात. म्हणजे अनेक देशांमध्ये कारखाने असतात आणि त्यातनं निर्माण झालेला माल अनेक देशांमध्ये विकला जातो. कोणत्याही एका देशात मुख्यालय नसतं, कोणत्याही एका देशाशी ही कंपनी बांधील नसते. लक्षात घ्या बहुराष्ट्रीय कंपनी आणि ट्रान्सनॅशनल कंपनीतला फरक. ठीक आहे, आता आपण याच्या अनुषंगाने माहिती बघू. 1990च्या दशकापर्यंत आर्थिक क्षेत्रावर सरकारी नियंत्रण होते. खाजगी उद्योगांना मर्यादित संधी उपलब्ध होती. आपल्या देशामध्ये तर आपण मिश्र अर्थव्यवस्था घेतली असली कारणाने सरकारी उद्योगधंदे, खाजगी उद्योगधंदे, मिश्र उद्योगधंदे होतेच. पण त्या तुलनेत सरकारी उद्योगधंद्यांचं प्रमाण जेवढं होतं त्या तुलनेत खाजगी उद्योगधंद्यांचं प्रमाण मात्र कमी होतं. जागतिकीकरणाच्या युगात यात बदल झालेला दिसून येतो. खाजगी उद्योगांमध्ये वाढ झालेली दिसून येते. त्याचबरोबर ज्या खाजगी कंपन्या देशांतर्गत कार्य करत होत्या त्या आता परदेशी व्यापार करू लागल्या. उदाहरणार्थ व्हिडिओकॉन बघा. व्हिडिओकॉन पहिले भारतीय कंपनी आहे आणि या कंपनीचं उत्पादन पहिले भारतात टी व्ही, फ्रीज भारतात विकल्या जात होतं आणि नंतर जसजसं तंत्रज्ञान प्रगत होत गेलं आणि बाहेरच्या देशातही यांना संधी आहे असं लक्षात आलं, यांनी बाहेरच्या देशांमध्येही आपली उत्पादनं विकणं सुरू केलं. नुसतं विकणं सुरू नाही केलं, तर काही देशांमध्ये त्यांनी आपली कारखानेसुद्धा उभारलेली दिसतात. त्यांचे रूपांतर आता बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये झालेले दिसून येते. आज आपण ट्रान्सनॅशनल कंपन्यांचा उदय झालेलाही पाहतो. मी आत्ताच तुम्हाला ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय सांगितलं. हा बदल मुख्यतः खाजगी क्षेत्रात झालेला आहे. या सर्वांचा सर्वसामान्य माणसांवर काय परिणाम झाला, तर पहिला परिणाम बघा, कुशल आणि अकुशल किंवा अर्धकुशल कामगारांचे आज एका राष्ट्रातून दुसऱ्या राष्ट्रात स्थलांतर होताना दिसून येतं. जसे बिहारचे मजूर मुंबईत येतात कामांसाठी. काही कुशल आहेत, इंजिनियर आहेत, काही अकुशल आहे म्हणजे कामगार आहेत जे साफसफाईची कामं करतात, तर काही अर्धकुशल आहेत म्हणजे आपण ज्याला म्हणू हे बांधकाम करणारे लोक, की हे पूर्णतः प्रशिक्षण घेतलेलं नाही आहे पण यांच्याजवळ ती कला आहे की ते बांधकाम करू शकतील. फरक लक्षात आला. तर हे जसे एका राज्यातून दुसऱ्या राज्यात, देशातल्या देशात असं जसं स्थलांतर होतं आहे, तसं एका देशातून दुसऱ्या देशातही अशा ह्या कुशल, अर्धकुशल किंवा अकुशल कामगारांचं स्थलांतर झालेलं आपणास दिसून येतं. त्याचा परिणाम श्रमिक बाजारावर होतो. उदाहरणार्थ बरेच कुशल आणि अर्धकुशल कामगार आज पश्चिम आशिया, अमेरिका, युरोप इत्यादी ठिकाणी काम करत आहेत. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढल्या आहेत. उदाहरणार्थ खानपान, माल वितरण, प्रवासी वाहतूक इत्यादी. आता जसे आपल्या देशातून त्या देशांमध्ये हे कामगार चालले तसे त्यांच्या देशातून पण आपल्या देशांमध्ये कामगार येतात आहे. म्हणजे आपण असं नाही म्हणू की याच देशातून दोनच देशांचं आहे, असं नाही. भारतातून अमेरिकेत चालले तर बांगलादेशमधून भारतात येतात आहे. आलं एक लक्षात. तर श्रमिक बाजारावर याचा परिणाम कसा होतोय की भारतीय मजूर 100 रुपये मागत असेल तर बांगलादेशी मजूर म्हणतो मी 80 रुपयात हे काम करतो. झाला. म्हणजे आपण कोणाला काम देऊ, आपले पैसे वाचवायचे म्हणून जो कमी किमतीत तेवढंच काम करेल त्याला आपण संधी देऊ. आता उलट बघा, मला जर कुशल हवा आहे तर मला ट्रेंड पर्सन पाहिजे आहे, तर मी त्यातल्या त्यात ज्याच्या डिग्र्या जास्त आहेत, भलेही त्यांनी 20 रुपये जास्त घेतले, मी उदाहरण म्हणून सांगते, पगार लाखोंच्या घरात असतात अशा इंजिनियर्सचे. तर अशा पद्धतीने श्रमिक बाजारावर काय पडतोय, रोजगाराच्या संधी जशा निर्माण झालेल्या आहेत तसेच त्या देशातले रोजगार ह्या दुसऱ्या देशातल्या लोकांनी बळकावल्यामुळे त्या देशामध्ये बेरोजगारी पण वाढली आहे असंही आपण दुसऱ्या बाजूनी म्हणू शकतो. हा एकंदरीत श्रमिक बाजारावर होणारा परिणाम आहे. खाजगी क्षेत्राच्या वाढीमुळे सेवा क्षेत्रात रोजगाराच्या संधी वाढलेल्या आहेत. आता खाजगी कंपन्यांमध्ये तर कसं आहे, तुम्ही जितकं काम दाखवाल, क्वालिटी दाखवाल, तेवढी तुम्हाला डिमांड आहे.
तुमचं काम त्यांना आवडलं, तुम्हाला प्रमोशन आहे, पण तुम्ही कामचुकार आहात, तुम्हाला लगेच तुमच्या हाती काय आहे ते काय देतात तुम्हाला, हे तुम्हाला नोकरीतून काढलं आहे, निघा इथनं. तर जशा संधी वाढल्या, जो काम करणारा आहे, प्रामाणिक आहे, त्याच्यासाठी खूप संधी उपलब्ध झालेल्या आहे सेवा क्षेत्रातही, म्हणजे कुशल कामगारांच्या क्षेत्रातही. दुसरा परिणाम हा लहान उद्योग आणि दुकानांवर झालेला दिसून येतो. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. जसं सुरुवातीला मॉल नव्हते, आज बिग बाजार आले, डीमार्ट आलं. त्यामुळे काय झालं की सुरुवातीला ह्या लहान लहान दुकानदारांना जो गिराईक मिळायचा, आज हा गिराईक मॉलच्या चकाचौंधीकडे वळतोय आणि मॉलमधनं खरेदी करतोय. म्हणजे लहान दुकानदारांचा खप कमी झालेला दिसतो. यात जर यांनी पण थोड्या का आपण ज्याला म्हणू युक्त्या लढवल्या तर ह्यांचा गिराईक यांच्याकडे पुन्हा येऊ शकतो. सगळ्यात पहिली गोष्ट अशी आहे की मॉलमध्ये तर रोखीने खरेदी करावी लागते आणि आपण ह्या छोट्या दुकानाकडे 1-1, 2-2 महिन्यांची उधारी ठेवू शकतो. तर एकंदरीत हे मात्र खरं की या मॉलमुळे या छोट्या दुकानदारांसमोर एक खूप मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे, आव्हान निर्माण झालेलं आहे. आणि या कॉर्पोरेट मॉलसमोर छोट्या दुकानदारांना टिकणं अवघड झालेलं आहे. लहान उद्योगांना बड्या बहुराष्ट्रीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. कारण हे जे काही सेल लावतात किंवा जे काही एकावर दुसरी वस्तू फ्री देतात, कारण त्यांचा कुठे ना कुठे तो नफा निघतो, त्यांना नुकसान होत नाही. पण लहान दुकानदार असं देऊ शकत नाही, कारण मुळातच त्याचं प्रॉफिट मार्जिन कमी असतं. त्यामुळे ह्या मोठ्या कंपन्यांना जे एकातला तोटा दुसऱ्या मालात भरून काढू शकतात, तसं हे लहान दुकानदार किंवा लहान उद्योजक करू शकत नाहीत. त्यामुळे यांच्यापुढे खरोखर आव्हान निर्माण झाले आहे. जे उद्योग किंवा दुकाने कार्यक्षम पद्धतीने चालवली जातात ती त्या स्पर्धेत आजही टिकून आहेत. ज्यांनी आपली क्वालिटी, आपली सेवा, त्यानंतर गिरायकांशी त्यांचे जे काही आपण रिलेशन्स म्हणू की अडीनडीला उपयोगी पडणं, असं ज्या काही दुकानदारांना हे जमलं, ज्यांची विश्वासाची परंपरा आजही कायम आहे, असे दुकानदार मात्र आजही ह्या स्पर्धेमध्ये स्वतःला टिकवून आहेत. आज शहरात मोठी किराणा दुकाने किंवा मॉल्स जरी उभी राहिली असली तरी देखील छोटे दुकानदार, भाजी किंवा फळ विक्रेते हे आज देखील ग्राहक मिळवत आहे आणि यामागे त्यांची क्वालिटी, उत्तम दर्जाचा माल, उत्तम सेवा, प्रामाणिकपणा हे सगळे गुण त्यासाठी त्यांना कारणीभूत ठरलेले आहेत. याचे कारण ते आपल्या ग्राहकाला आवश्यक त्या सेवा प्रामाणिकपणे पुरवतात. कुठेही ग्राहकाची फसवणूक किंवा लुबाडणूक करत नाहीत. त्यानंतर तिसरा परिणाम शेती संदर्भात झालेला आहे. तिसरा परिणाम शेतीच्या संदर्भात बघायला मिळतो. आज शेतकरी आपला माल मोठ्या कंपन्यांना मध्यस्थीशिवाय थेट विकू शकतात. झी मराठीची एक ॲड येते की एक शेतकरी शेतात बसून मोबाईलवर काहीतरी करतो आणि त्याचा मुलगा म्हणतो की बाबा एवढा माल विकायचा आणि तुम्ही काय मोबाईलवर खेळत बसला. आणि तो सांगतो, अरे मी मोबाईलवर खेळत नाही आहे, तर मी मोबाईलवरनं आपला हा माल विकतो आहोत. म्हणजे शेतात बसून शेतकरी आज त्याचा माल मोठ्या मोठ्या कंपन्यांना डायरेक्ट पुरवू शकतो आहोत. जो काही दलालीचा, मध्यस्थीचा पैसा होता, आज तो वाचत आहे शेतकऱ्यांचा. आणि काय बाजारभाव चालू आहे ह्याचं ज्ञान मिळत आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होतो आहे. बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नवीन तंत्रज्ञान आणले आहे, तसेच भारतीय मालाला नव्या बाजारपेठा खुल्या केल्या आहेत. आज शेतामध्ये अनेक असे उत्पादनं आहेत की जे जगभरामध्ये त्याची डिमांड आहे आणि ही उत्पादनं घेण्यासाठी अनेक कंपन्यांनी आपण ज्याला म्हणू की संकरित बियाणं, त्यानंतर शेतामध्ये काम करणारी, जलदगतीने काम करणारी विविध यंत्र की जी कमी वेळात जास्त काम करतील आणि योग्य पद्धतीने करतील, अशा पद्धतीमुळे भारतीय शेतीमध्ये आमूलाग्र बदल झालेला आपल्याला दिसून येतो. आणि हा जो नवा शेतातला जो काही आज वाढलेला माल आहे, जे काही प्रगतशील शेतकरी आहे की ज्यांनी हे नवे प्रयोग करून आपल्या
मालामध्ये दामदुप्पट वाढ केलेली आहे. तर ह्या मालाला आज आंतरराष्ट्रीय स्तरावर बाजारपेठसुद्धा या विविध तंत्रज्ञानाच्या माध्यमातून या आपल्या भारतीय शेतकऱ्याला प्राप्त होत आहे. उदाहरणार्थ भारत समुद्री उत्पादने, मांस, तांदूळ, मसाले, ताजी फळे आणि भाज्या, साखर, कॉफी, भुईमूग, काजू इत्यादी गोष्टी निर्यात करत आहे. खरं तर ह्या तुम्ही जर हे बघितलं तर बऱ्याचशा गोष्टी यातल्या ह्या नाशवंत आहेत. पण आज जे काही तंत्रज्ञानाचा विकास झालेला आहे, दळणवळण क्षेत्रामध्ये आपण आता मी तुम्हाला सांगितलं कार्गो जहाजं आहेत, विमानं आहेत, यामुळे जो मालाचा ने-आण करण्याचा कालावधी कमी झालेला आहे. किंवा फ्रीजची व्यवस्था, फ्रीजर, डीप फ्रीजरमध्ये गोठवून या मालाचं, जसं मासोळ्या आहेत वगैरे, गोठवून हा माल खारवून गोठवून डीप फ्रीजरमध्ये ह्या मालाची ने-आण केली जाते. आणि त्यामुळे ह्या गोष्टी आज भारतातून जगभरामध्ये निर्यात करणं आपल्या इथल्या उत्पादकांना, शेतकऱ्यांना सहज शक्य झालेलं आहे असं दिसून येतं. तुम्हाला इथे पुस्तकामध्ये हे 2 ब्रॅकेट दिलेले आहेत बघा. यातल्या ह्या दोन मुद्द्यांची माहिती मी तुम्हाला समजावून सांगितली की बहुराष्ट्रीय कंपन्या आणि ट्रान्सनॅशनल कंपनी. इथे तुम्हाला एकंदरीत सेवा क्षेत्र म्हणजे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये 3 क्षेत्र आहेत. तुम्ही हे मला असं वाटतं की भूगोल आणि अर्थशास्त्रात 9वी-10वीमध्ये शिकलेला आहात. तर इथे थोडक्यात दिलेलं आहे की 3 पारंपरिक आर्थिक क्षेत्र आहेत. प्राथमिक, दुय्यम क्षेत्र आणि तृतीय क्षेत्र. तर पहिल्या क्षेत्रामध्ये शेती, खाणकाम, मासेमारी हे येतं. म्हणजे जिथे प्रत्यक्ष मानवी श्रमाद्वारे उत्पादन केलं जातं. हे झालं पहिलं प्राथमिक क्षेत्र. दुसऱ्या क्षेत्रामध्ये उत्पादन क्षेत्र आहे की जिथे यंत्रांच्या सहाय्याने उत्पादन केलं जातं, मानव आणि यंत्रांच्या सहाय्याने, म्हणजे आपण जिथे मोठे मोठे कारखाने वगैरे म्हणू. हे झालं दुय्यम क्षेत्र. आणि तिसरं क्षेत्र म्हणजे सेवा क्षेत्र. या सेवा क्षेत्रामध्ये खानपान, हाऊसकीपिंग, सुरक्षा, बँक, विमा हे जे सगळे आहे हे या सेवा क्षेत्रामध्ये असतात. म्हणजे सेवा एकाकडून दुसऱ्या जण सेवा घेतो आहे विकत मोबदल्यामध्ये. मग ते शारीरिक कष्ट असो, सुरक्षा करून घेणं असो, किंवा स्वतःचे पैसे सेफ ठेवणं, बँक आहे किंवा विमा आहे. तर हे सगळं जे येतं ते सेवा क्षेत्र. हे तिसरं क्षेत्र आहे आर्थिक क्षेत्रांपैकी. आर्थिक क्षेत्राची 3 क्षेत्रांमध्ये विभागणी होतं. प्राथमिक क्षेत्र, दुय्यम क्षेत्र आणि तिसरं क्षेत्र. तर पहिल्या क्षेत्रामध्ये शेती, खाणकाम, मासेमारी. द्वितीय क्षेत्रामध्ये उत्पादनाचं क्षेत्र म्हणजे कारखान्यांद्वारे जो काही माल उत्पादित होतो. आणि सेवा क्षेत्र हे तिसरं क्षेत्र आहे ज्यामध्ये खानपान, हाऊसकीपिंग, सुरक्षा, विमा, बँक इत्यादींचा समावेश होतो. तर यावर तुम्हाला एक संकल्पना चित्र तयार केलं जाऊ शकतं. त्यानंतर इथे तुम्हाला सहकार चळवळीविषयी थोडक्यात दिलेला आहे. खरं म्हणजे हा पोर्शन सध्या तरी तुमच्या सिलेबसमधनं यावर्षीपुरता कमी केलेला आहे, पण तरी मी थोडक्यात माहिती देते आहे की सहकार म्हणजे काय. तर सहकार्य. आपल्या देशामध्ये शेतीचं तुकडीकरण झालेलं आहे. छोटे छोटे तुकडे आहे शेताचे. तर ह्या छोट्या छोट्या तुकड्यांमुळे जे काही बांध आहे त्यामध्ये जागा वेस्टेज जाते. त्यानंतर असं सलग पीक घेता येत नाही, मोठी मोठी यंत्र वापरता येत नाही. तर सहकार म्हणजे काय की एकत्र येऊन शेती करणे किंवा एखादा उद्योग चालवणे, साखर कारखाना आहे किंवा इतर एखादा कारखाना, की एकाच्या शक्तीच्या बाहेर आहे. तर 10 लोकांनी आपली शक्ती एकत्र आणून ती शक्ती उभी करायची आणि सहकाराच्या तत्वावर शेत किंवा कारखाना असं एक बँक असेल अशा प्रकारचा उद्योग चालवायचा. आणि त्यातनं जो काही फायदा मिळेल तो आपापसात वाटून घ्यायचा. तर या सहकार क्षेत्राची सुरुवात भारतात कधी झाली किंवा आधीपासून जवळपास 100 ते 125 वर्ष आधी भारतामध्ये सहकाराची सुरुवात झाली. आणि 1904मध्ये पहिला सहकार कायदा अस्तित्वात आला आहे. भारताची सहकार चळवळ बहुराष्ट्रीय आणि ट्रान्सनॅशनल कंपन्यांच्या वर्चस्वाला उत्तर असू शकतं का. तर असू शकतं. एक प्रकारे ही काय आहे, कॉर्पोरेटच आहे की अनेक जण एकत्र येऊन सहकार तत्वावर काहीतरी उभं करतात आहे. पण हिच्यामध्ये प्रामाणिकपणा, कार्यक्षमता, कार्यतत्परता खूप आवश्यक आहे. आणि जे काही तुम्ही उत्पादन करत आहात तर
त्याची क्वालिटी तुम्हाला मेंटेन करावी लागेल. तुमचा ग्राहक एकदा तयार झाला आणि तुम्ही हे सर्व मेंटेन केलं तर बहुराष्ट्रीय कंपन्यांना एक हा उत्तम पर्याय, स्वदेशी पर्याय असू शकतो, तोही स्वस्त आणि मस्त. इथे स्वस्त म्हणजे कमी किमतीत त्यांच्या तुलनेत, आणि मस्त म्हणजे क्वालिटीयुक्त दर्जा असेल त्याचा एक उत्पादनाचा, असं आपण म्हणू शकू. सहकार चळवळीचे तत्त्वज्ञान हे त्यातील सामील असलेल्या सभासदांचे सक्षमीकरण करणे, त्यांना वित्तीय आधार देणे हे आहे. यातनं जो काही प्रॉफिट होईल तो सगळे सभासदच घेणार आहेत, म्हणजे त्यांचा तर विकास आहेच, पण त्यांना पैसा मिळतो आहे, त्यातनं त्यांचा विकास होतो आहे, सोबतच देशाचा विकास होऊन देश स्वदेशीच्या मार्गावर पुढे जाईल. आत्मनिर्भर होण्याच्या एक पायरी आपण पुढे जाऊ. तर खाजगी कॉर्पोरेट कंपन्या या केवळ आर्थिक फायदा बघत असतात, यावर तुमचे मत द्या. कारण एक लक्षात घ्या, खाजगी कंपन्या यांचं मूळ उद्देश हा फक्त नफा कमवणे आहे. तर सहकाराचा मूळ उद्देश काय आहे? सबका साथ सबका विकास. हे सहकाराचं तत्त्व आहे की जे सगळे मिळून काम करत आहे त्यांचा तर सगळ्यांचा विकास झालाच पाहिजे, पण त्या माध्यमातून समाजाचा आणि देशाचा सुद्धा विकास झाला पाहिजे. हे सहकाराचं मूळ तत्त्व आहे. तर खाजगी कंपन्यांचं मूळ उद्दिष्ट काय आहे? फक्त नफा कमवणे. मग त्यासाठी पर्यावरणाच्या हानीकडे ते दुर्लक्ष करतात किंवा क्वालिटीशी पण ते तडजोड करू शकतात वेळ पडली तर. पण आज इतकी स्पर्धा आहे जगामध्ये की कोणालाही क्वालिटीशी तडजोड करणं म्हणजे आपलं मार्केट डाऊन करणं आहे. तर आज आपण जागतिकीकरणामध्ये आर्थिक घटकामध्ये कसे बदल झाले आणि भारताच्या अनुषंगाने कसे झाले हे पॉईंट्स एकूण बघितले. पहिला आपण बघितला भांडवली गुंतवणुकीचा मुक्त संचार, जो 2 वे आहे. भारतातही गुंतवणूक आहे आणि भारतही इतर देशांमध्ये गुंतवणूक करत आहे, पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये आणि ग्राहक उपयोगी क्षेत्र, सेवा क्षेत्रामध्ये. दुसरा, व्यापार या संकल्पनेत झालेले बदल पाहिले. त्यामध्ये मी गॅट करार, WTO संस्था, ट्रिप्स करारची माहिती तुम्हाला दिली. वस्तूंसोबतच आता सेवांचा व्यापार आणि बौद्धिक संपदेचा व्यापार कसा होतो आहे ते मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर बहुराष्ट्रीय कंपनी म्हणजे काय, ट्रान्सनॅशनल कंपनी म्हणजे काय, याचा जनसामान्यांवर कोणता परिणाम आहे, तर कुशल अर्धकुशल कामगारांचं काय होतं आहे, स्थलांतर होतं आहे. त्यानंतर लहान उद्योग हे मोठ्या उद्योगांसमोर टिकणं जड चाललं आहे, आव्हान निर्माण झालं आहे त्यांच्यासमोर. आणि तिसरं, शेतीवर सुद्धा परिणाम झालेला आहे. एकीकडे दलालांशिवाय माल विकता येतो आहे शेतकऱ्यांना, आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे शेतीच्या उत्पादनात आणि त्याच्या आता बाजारपेठा हे सगळं व्यापक प्रमाणात बदल झालेला आहे. त्यानंतर आपण आर्थिक क्षेत्र बघितले, प्राथमिक, दुय्यम आणि तृतीय आर्थिक क्षेत्र आणि सहकार याविषयी मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिली आहे. तर या पूर्ण टॉपिकवर मोठा प्रश्न येऊ शकतो, संकल्पना चित्र तयार होतात आहे. त्यानंतर मत नोंदवा, सहसंबंध स्पष्ट करा. मी तुम्हाला आता सांगितलं कशा पद्धतीने येऊ शकतात, तर तुम्हाला या टॉपिकचा अभ्यास त्या अनुषंगाने करायचा आहे. आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल, माझं विश्लेषण तुम्हाला अभ्यासपूर्ण वाटलं असेल, तर माझं चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला तुमच्या प्रतिक्रियासुद्धा पाठवा. काही सुधारणा हव्या असतील त्यासुद्धा पाठवा, स्वागत आहे. आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आता आपण राजकीय क्षेत्र पुढे बघणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.